आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये वांद्र्यामधल्या एमआयजी क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. आदित्य ठाकरेंची आज माहीममध्ये सभा. अमित ठाकरेंवर काय बोलणार याकडे लक्ष. उद्धव ठाकरे येत्या काही दिवसांमध्ये माहीममधल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री शिंदेंच्या आज 4 सभा. शिंदे आज नांदेडमध्ये श्रीजया चव्हाणांचा प्रचार करणार, तर खानापूर, पुरंदर आणि मागा ठाण्यातही सभा घेणार. शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर असणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज 5 ठिकाणी जाहीर सभा. कराड, शिराळा, सांगली, खडकवासला आणि कसबा पेठ मतदारसंघामध्ये फडणवीस महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज 5 प्रचार सभा. अकोले, इगतपुरी, शहापूर, कळवा, मुंब्रा मतदारसंघात अजित पवार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार. उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची तोफ आज 4 ठिकाणी धडाडणार. ठाकरेंकडून सिल्लोड, मालेगाव बाह्य, नांदगाव आणि नाशिक शहर मतदारसंघातील बवियाच्या उमेदवारांचा प्रचार केला जाणार. शरद पवारांच्या आज मविया उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा. तासगाव, कवठे महांकाळसाठी रोहित पाटील यांच्यासह इचलकरंजी, चंदगड आणि कराड उत्तरमध्ये सभेचं आयोजन. अमित शहांच्या आज 3 ठिकाणी जाहीर सभा. हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये शहा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार. अकोल्यामध्ये उद्या होणारी राहुल गांधींची सभा रद्द. उद्या अकोला क्रिकेट क्लब मैदानामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट. बस स्थानक परिसरामधील दुकानदारांशी राहुल गांधींनी संवाद साधला. पुणे शहरामधल्या 8 उमेदवारांसाठी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची उद्या जाहीर सभा. नानापेठमध्ये संध्याकाळी 6 वाजता आंबेडकरांची सभा पार पडणार. उदय सामंत यांच्या बॅगेची तपासणी. जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर सामंत यांची बॅग तपासण्यात आली. संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून 19 कोटी किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त. सिल्लोडमध्ये निवडणूक पथकाची कारवाई. अमरावतीमध्ये 5 कोटींचं सोनं आणि 17 लाखांची चांदी जप्त. अमरावतीहून दर्यापूरच्या दिशेनं सोनं चांदीची वाहतूक. अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई. सरोज पाटील यांच्याकडून अनंतराव पवारांच्या आठवणींना उजाळा. अजित पवारांचे वडील अनंतराव पवारांबाबत बोलताना सरोज पाटील भाऊक. सरोज पाटील शरद पवारांच्या बहीण. भाजपच्या सभेमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी. नरखेडमधील फडणवीसांच्या सभेमध्ये 50% जास्त महिला. रात्रीच्या सभांमध्येही पुरुषांपेक्षा महिलांचीच जास्त गर्दी. भाजपनं सामान्य लोकांना झुकवलं. भाजपसाठी आपल्याला महाराष्ट्र छोडो आंदोलन सुरू करावं लागेल. वर्ध्यामधल्या प्रचार सभेमध्ये बोलताना रोहित पवारांची भाजपवर टीका. कल्याणपूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदेंची नियुक्ती. महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी. पुण्याच्या बोरमध्ये संग्राम थोपटेंचे समर्थक सतीश चव्हाणांचा काँग्रेसला रामराम करत अजितदादा गटामध्ये प्रवेश. बोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे विरुद्ध दादा गटामध्ये शंकर मांडेकर यांच्यामध्ये लढत. शंभूराज देसाई यांचा पाटण विधानसभा मतदारसंघातील बेळबाग गडातील रासाटी गावामध्ये प्रचार दौरा. तालुक्यामध्ये नवीन कामं करत राहणार असल्याचं देसाई यांचं आश्वासन. भोर विधानसभेचे अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकरांसाठी पैलवानांनी थोपटले दंड. भोर विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यामधील पैलवानांचा उमेदवार शंकर मांडेकर यांना पाठिंबा.